जय शिवराय मित्रांनो, नुकसान अतिवृष्टी भरपाई 2024 याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल, जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि ही नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर देखील करण्यात आली होती। याच्यामध्ये जे काही विविध जिल्हे असतील त्या जिल्ह्यांची सुद्धा आपण माहिती घेतली, तसेच त्या जिल्ह्यामधील कोणते तालुके आहेत आणि कोणते महसूल मंडळ आहेत याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आता नेमकं हे अनुदानाचं वितरण कसं केलं जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, राज्यातील जे काही नुकसान बाधित जिल्हे होते तर अशा सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची ई-केवायसी करणं सध्या सुरू आहे। तहसीलच्या कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल तर यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या याद्यात सुद्धा प्रकाशित केल्या जातात आणि याद्या प्रकाशित झाल्याच्या नंतर त्यांची पुढची स्टेप म्हणजे त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घेणं। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आता ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली ई-केवायसी करून घ्या, कारण ई-केवायसी केली तरच तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे, अन्यथा अनुदानाचं वितरण तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। आता हे वितरण करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे काही लाभार्थी येतं, काही लाभार्थी मयत आहेत किंवा काही लाभार्थ्यांचे जे काही क्षेत्र आहे ते सामायिक आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काय करायचं। तर मित्रांनो, जे शेतकरी मयत आहेत आणि त्यांना हे अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांच्या वारसदाराचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता आणि त्याचा व्ही-के नंबर आल्याच्या नंतर ते जे काही मयतचे लाभार्थी येतं तर ते के-वाय-सी करून तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण घेऊ शकता। त्याच्यानंतर आता जे काही सामायिक क्षेत्र जर असतील तर अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांना एक बॉन्ड तयार करायचा आहे आणि त्या बॉन्डच्या सहाय्याने कोणाच्या नावावर अनुदान घ्यायचं आहे तर ते अनुदान तुम्ही त्याचं आधार कार्ड व बँकेचं पासबुक त्या तलाट्याकडे जमवून तुमचा व्ही-के नंबर घेऊ शकता आणि तो व्ही-के नंबर घेतल्याच्या नंतर त्याच्या सहाय्याने तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता। तर मित्रांनो, ह्या तिन्ही स्टेप अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आता ई-केवायसी करणं महत्त्वाचं म्हणजे का, कारण की काही लाभार्थी असे आहेत की काही लाभार्थी मयत आहेत किंवा काही लाभार्थ्यांच्या नावानं जमिनीत नसते, तर त्याच्यामुळं ही ई-केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ई-केवायसी केली तर लवकर तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये हे अनुदानाचं वितरण कधी केलं जाणार आहे, तर मित्रांनो, हे अनुदानाचं वितरण 10 ते 15 दिवसामध्ये ई-केवायसी केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतं। आता हे अनुदान नेमकं जमा झालं का नाही ते कसं बघायचं, याच्यासाठी तुम्हाला Google Chromeवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर दुष्काळ पेमेंट स्टेटस या साईटवरती जायचं आहे। या साईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसेल, तर त्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्ही-के नंबर मागितला जाईल। तुमच्या पावतीवर जो काय तुमचा व्ही-के नंबर असेल, तुम्ही के-वाय-सी केल्याच्यानंतर तुम्हाला जी काय पावती दिलेली असेल तर त्या पावतीवर तुमचा व्ही-के नंबर असतो, तर हा व्ही-के नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल। जर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली असेल तर ई-केवायसी डन असं सांगितलं जाईल, तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर ई-केवायसी नॉट कंप्लीट असं दाखवलं जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले असतील तर त्या ठिकाणी तुमचं नाव, तुमच्या बँकेचं नाव, कोणत्या तारखेला पैसे जमा झाले, त्याच्यानंतर किती पैसे जमा झाले याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपलं पेमेंट स्टेटस चेक करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले आणि हे पैसे कधी जमा झाले। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती अतिवृष्टी अनुदान 2024 जी की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आणि याच्याविषयी तुम्हाला काय अडचणी असेल, तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।